हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगडे, अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं कांदा पोहे, एकदम मऊ लुसलुसीत कांदा पोहे। व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मी कसे बनवते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। नक्की व्हिडिओ कीप न करता बघा आणि छान छान मस्त कमेंट करा। कमेंट बॉक्स तुमची वाट बघत आहे। चला तर मग बघू। इथं मी 2 पाण्यानं मस्त पोहे धुवून घेणार आहे। बघू शकता 2-3 पाण्यानं मस्त पोहे छानपैकी धुवून घ्या आणि मस्त फॅन खाली सुकून घ्या। एकदम मोकळे पोहे होतील तुमचे। बघू शकता इथं मी सर्व फॅन खाली सुकून घेतलेले आहे। बघू शकता किती मोकळे झालेले आहे। इथं मी शेंगदाणे भाजून घेत आहे। आता पॅनमध्ये परत मी तेल टाकलं, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालून छानपैकी परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी कांदा टाकून परत परतून घेणार आहे। मीठ टाकून मस्त छानपैकी परतून घेणार। बघू शकता इथं आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, मस्त छानपैकी परतून घेतलेले आहे। आता आपले हे पोहे आपण टाकणार आहोत। बघू शकता मी पोहे टाकलेले आहेत। पोहे छानपैकी मी टाकून घेणार आहे। थोडे थोडे पोहे टाकून तुम्ही मिक्स करू शकता। मी थोडे थोडे पोहे टाकून मिक्स केलेले आहे। बघू शकता इथं आपले पोहे एकदम रेडी आहेत। एकदम मोकळे सुटसुटीत आपले कांदा पोहे झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बघू शकता खूप छान आपले इथं पोहे झालेले आहे। आणि चवीनुसार तुम्ही वरून मीठ घालू शकता आणि वरून कोथिंबीर घाला। इथं आपले पोहे रेडी आहेत। कशी वाटली तुम्हाला कांदा पोह्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। एकदम मऊ लुसलुसीत मस्त छानपैकी पोह्यावर निंबू पिळा आणि मस्त एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान मस्त एक गोड कमेंट करा। मी वाट बघत आहे। चला तर मग तोपर्यंत विश्रांती घेते। बाय बाय।